हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की सर NMS परीक्षेचा अभ्यास करताना मॅट या विषयाला किती वेटेज दिलं पाहिजे, कोणत्या प्रकरणातून किती गुणांचे प्रश्न विचारले जातात, NMS परीक्षेमध्ये मॅट या विषयासाठी स्ट्रॅटेजी काय, NMS ची सक्सेस की काय, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमधून मिळणार आहेत। सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण जाऊयात आणि आपण देखील अत्यंत कमी वेळात या परीक्षेमध्ये तुम्ही कधी न बघितलेल्या गोष्टी बघून सक्सेस होणार आहात। मित्रांनो, पाठीमागे तुम्हाला दिसतंय की आपल्याला 2016-17 पासून ते 2022-23 पर्यंत विचारले गेलेले प्रकरण आणि त्यांची उपप्रकरण यांचं मार्किंग स्कीम म्हणजेच वेटेज दिलेलं आहे। इथे कुठल्याही प्रकारचं स्कॉलरशिप परीक्षेसारखं फिक्स वेटेज नसतं, परंतु आपण दरवर्षीचा डेटा ॲनालिसिस केलेला आहे आणि आपल्यासमोर सादर करतोय। बघा, आता या 7 वर्षाचं एक ॲनालिसिस आणि माझं कन्क्लुजन डेफिनेटली तुम्हाला अभ्यास करत असताना हेल्प करणार आहे। बघा, इंग्रजी वर्णमालेमध्ये क्रम, विसंगत पद, गटाशी जुळणारे पद, सहसंबंध आणि नवीन अक्षरमाला असे 5 प्रकरणं आहेत। यामध्ये जर आपण बघितलं तर 2016-17 मध्ये 15 प्रश्न विचारलेत, नेक्स्ट इयर 16, पुन्हा 16, 15, 12, 16, 2022-23 ला 12 प्रश्न। आणि आपण जर सरासरीचा विचार केला तर इथे इंग्रजी वर्णमालेवर ऑन एन ॲव्हरेज 15 गुणांचे प्रश्न विचारले जातात। क्रम, विसंगत पद, गटाशी जुळणारे पद, सहसंबंध या सगळ्यांसाठीचे नियम बहुधा सारखेच असतात, म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी एक आपण सर्व नियमांची यादी तयार करूयात। म्हणजेच तुम्हाला साधारणतः कुठल्या प्रकरणांसाठी किंवा समोरच्या प्रश्नामध्ये कुठला नियम विचारलेला आहे हे लगेचच ओळखता येईल। आता क्रम या प्रकरणाचा जर ॲव्हरेज आपण बघितला तर 3 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात। विसंगत पदासाठी 4 गुणांचे प्रश्न, गटाशी जुळणारे पद 3 गुणांचे प्रश्न, सहसंबंध 3 गुण, तर नवीन अक्षरमालामध्ये जर बघितलं तर 17-18 ला 3 गुणांचे प्रश्न विचारलेत, 18-19 ला 3 गुणांचे विचारलेत, त्यानंतर थेट 21-22 ला 2 गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजे फक्त नवीन अक्षरमाला यामध्येच प्रश्न रेअर किंवा कमी जास्त प्रमाणात विचारले जातात। म्हणजे सगळ्यात आधी अभ्यास करताना आपण इंग्रजी वर्णमालेवर कॉन्सन्ट्रेट करणार आणि त्याच्यासाठी सर्व नियमांची यादी करणार। साधारणतः 40, 45, 50 इथपर्यंत नियम आपण तयार करू शकतो किंवा काढू शकतोय। त्यानंतर अभ्यास करायचं झालं तर इंग्रजी वर्णमालाशीच रिलेटेड प्रकरण आहे लयबद्ध मांडणी। यामध्ये 3 प्रकार असतात। एक, अक्षरांची लयबद्ध मांडणी म्हणजे अल्फाबेटचा वापर केला जातो। दुसरं आहे अंकांची लयबद्ध मांडणी। तिसरं आहे चिन्हांची लयबद्ध मांडणी। मग या तिघांमधून बहुधा प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, म्हणून आपल्याला अभ्यास करताना तिन्ही प्रकारांचा अभ्यास करावा लागेल। मग आपण जर याचा ॲव्हरेज बघितला तर 3 गुणांसाठी या प्रकरणातून प्रश्न विचारले जातात। नेक्स्ट प्रकरण अभ्यास करण्यासाठी मी सजेस्ट करेन की मनोरा। मनोरा अत्यंत सोपं प्रकरण आहे, पण इथले जर पॅटर्न चुकले तर डेफिनेटली सोप्या प्रकरणात आपले मार्क जातात। आता 3 वर्षामध्ये 6 गुणांचे प्रश्न विचारलेत, म्हणजे इथे 2च उपप्रकार आहेत। एक अक्षरांचा मनोरा आहे आणि एक अंकांचा मनोरा, आणि त्यानंतर उरलेल्या 4 वर्षात 3-3 गुणांसाठी प्रश्न विचारले आहेत। आपण एक ॲव्हरेज गृहीत धरूयात की इथे 3 गुणांचे प्रश्न विचारले जातात। म्हणजे इंग्रजी वर्णमाला, लयबद्ध मांडणी आणि मनोरा या तिघांचेच 21 गुण होतात, आणि हे 3 प्रकरणांकडे आपण पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन करून अभ्यास करणार आहोत। त्यानंतर आपल्याला अत्यंत सोप्या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे, ते म्हणजे आकृत्या। मित्रांनो, आकृत्या सोडवायला आपल्याला खूप मज्जा वाटते, परंतु त्यातील बारीक निरीक्षण असेल
त्याचबरोबर आकृतीत होणारे बदल असतील हे छानपैकी आपल्याला जर टिपता आलं तर डेफिनेटली आकृत्यांमध्ये देखील आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. फक्त या ठिकाणी आता प्राधान्य देताना आपण कशा प्रकारे प्राधान्य दिलं पाहिजे हे समोर आपण क्रम लावलेला आहे. तर सगळ्यात आधी आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा यांचं ॲव्हरेज एक एक गुण आपण कन्सिडर करूयात. त्यानंतर आकृत्यांची मालिका म्हणजेच क्रमाने होणारे बदल आणि ॲव्हरेज थ्रूआउट दरवर्षी आपल्याला दिसतं की 3 गुणांचे प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर विसंगत आकृती म्हणजे वेगळी आकृती एकच वर्षी 4 गुणांचे प्रश्न विचारले आहेत, बाकी प्रत्येक वर्षी 3 गुणांचे प्रश्न आहेत. आकृत्यांमधील सहसंबंध यावर देखील 3 गुणांचा एक ॲव्हरेज आपण कन्सिडर केलेला आहे. इथे थोडा एक कॉम्प्लेक्स पार्ट आहे घडीच्या आकृत्या. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घडीच्या आकृत्यांमध्ये गुण जातात असं निरीक्षणाने आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याने लक्षात येतं. सो आपण घडीच्या आकृत्यांसाठी अलर्ट राहूयात. त्यानंतर आकृती पूर्ण करण्यासाठी दरवर्षी विचारलेला आहे अत्यंत सोपा पाठ आहे आणि लपलेली आकृती शोधणं आतापर्यंत 2च वेळा विचारलं आहे. मग मित्रांनो, खालचं तुम्हाला दिसतंय की 2016, 17, 17, 18 किंवा प्रत्येक वर्षी तर पहिल्या वर्षी 17, त्यानंतर 17, 14, 15, 15, 16, 17 आणि त्याचं जर ॲव्हरेज आपण कन्सिडर केला तर 17चा ॲव्हरेज येतोय. म्हणजेच इथे आपल्याला आकृत्यांमध्ये सगळ्यात जास्त 17 गुण मिळू शकतात. फक्त इथे निरीक्षण महत्त्वाचं आहे आणि ते सरावाने आपल्याला मिळवता येईल. आकृत्यानंतर मी सजेस्ट करेन की विद्यार्थ्यांनी कूटप्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे. कूटप्रश्नांचे तसे अनेक उपप्रकार आहेत, परंतु इथे मोजक्याच उपप्रकारांवर प्रश्न विचारले आहेत. यामध्ये सगळ्यात आधी तुलनाचे प्रश्न आपण सोडवणं गरजेचं आहे. एकच उदाहरण दिलं जातं, त्याच्याशी रिलेटेड 2, 3 किंवा 4 प्रश्न विचारले जातात. सो हा एक सोपा पाठ आहे. त्यानंतर रांगेतील स्थान, येथे ॲव्हरेजली 1 गुणांचे प्रश्न आहे. त्यानंतर दिशा या प्रकरणाला खूप महत्त्व माझ्याकडून राहील, कारण इथे 4, 3, 2 असे प्रश्न दरवर्षी विचारलेले आहेत आणि ॲव्हरेज दिशा 2 किंवा 3 गुणांसाठी राहणार. त्यानंतर दिनदर्शिका आहे. दिनदर्शिका देखील इथे प्रश्न विचारले जातात, पण दिनदर्शिकेचा अभ्यास करताना बरीच मुलं कन्फ्यूज राहतात आणि बऱ्याच वेळा मेहनत घेऊन देखील दिनदर्शिकेच्या संदर्भात आपल्याला गुण मिळत नाही. तरी देखील आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि नेक्स्ट आहे तर्क अनुमान. मित्रांनो, तर्क अनुमान हे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जास्तीचं चालतंय, परंतु इथे आत्तापर्यंत या मागील 7 वर्षात 3च वेळा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. कूट प्रश्नानंतर आपण विचार करू शकतोय आकृत्या संबंधित प्रकरणांवर. बघा, यामध्ये आकृत्यांची संख्या मोजणे. दरवर्षी आपल्याला दिसतंय की 2 गुणांचे प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये एक प्रश्न असतो अनियमित आकृतीचा, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आकृतीचा एक शेप असतो. त्यानंतर वेन आकृतीला देखील चांगलं महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे. मग 4 गुणांचे, 3 गुणांचे आणि 5 गुणांचे असे या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. ॲव्हरेजचा जर विचार केला तर इथे 4 गुण आहेतच. त्यानंतर घन आणि ठोकळा अतिशय सोपे प्रकरण आहेत, तर इथे ठोकळा प्रकरणासाठी कधी कधी 7 गुणांसाठी देखील प्रश्न विचारले आहेत. मग घन आणि ठोकळा मिळून 4 आणि 4 8 गुणांचे प्रश्न आहेत. मित्रांनो, आपण मागील काही वर्षात विचारलेल्या प्रश्नांचा या ठिकाणी अंदाज घेत आहोत आणि अशाच प्रकारचे मागील काही वर्षात विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्यांचे नियम आहेत. यासाठी जॉयफुल जिनियस यूट्यूब चॅनलवर सर्व प्रकारचे नाविन्यपूर्ण त्याचबरोबर साहित्याचा वापर करून लेक्चर्स बनवण्यात आले आहेत. तुम्ही नक्की पहा. तुमचे 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क हे दररोज ॲड होत जाणार आहेत. यानंतर आपण सांकेतिक भाषा या प्रकरणाचा विचार करूयात. बघा मित्रांनो, इथे अगदी मोजकेच टाईप आहेत, ज्यामध्ये अक्षर ॲव्हरेज 2 गुण, अक्षरांक येथेही 2 गुणांचे प्रश्न विचारले जातात. मात्र पुढचं जे प्रकरण आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. एका शब्दाचे 4 संकेत आणि इथे 4 गुणांचे प्रश्न विचारलेच जातात. फक्त 2 वर्षी येथे प्रश्न विचारले नव्हते. त्यानंतर स्तंभ प्रकरण आहे, येथे देखील 3 गुणांसाठीचे प्रश्न
विचारले जातात। मग सांकेतिक भाषा पूर्ण जर आपण बघितलं तर सरासरी इथे 9 आणि 10 गुणांचे प्रश्न विचारले जातात। आता हा सगळा जो पार्ट आहे आपण डिस्कस केल्याप्रमाणे येथे विद्यार्थ्यांना 70 गुण मिळू शकतात। परंतु बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा एक मेनली क्वेश्चन असतो की सर संख्या प्रकरण हे खूप कठीण वाटतं, मी सोडून देऊ का? परंतु मित्रांनो बघा, संख्या मालिकामध्ये सगळेच भाग हे काही काठिण्य पातळीचे नाहीत, काही भाग अत्यंत सोपे आहेत। जर आपण संख्या मालिका, गटाशी जुळणारे पद, गटात न बसणारे आणि समसंबंध या 4 प्रकरणांचा एकत्रित अभ्यास करू शकतोय आणि आपण या 4 प्रकरणांच्या संदर्भातील लेक्चर्स ते देखील आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक संख्येतील उदाहरण कसं ओळखायचं याच्या चांगल्या टिप्स देखील दिलेल्या आहेत। मग यातील संख्या मालिका बघा 3 गुण तर ॲव्हरेज आहेत, गटाशी जुळणारे पद देखील 3 गुणांसाठी विचारला जातं, गटात न बसणारे म्हणजे विसंगत पद हे या ठिकाणी जास्त गुणांसाठी विचारलं जातं, 5 गुणांसाठी। त्यानंतर समसंबंध याच्यावर देखील गुण आहेत 3। त्यानंतर कंसातील संख्या हे अधूनमधून विचारलेला आहे, हा देखील भाग आपल्याला करणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर बऱ्याच वेळा क्लिष्ट वाटणारा भाग आहे आकृत्यांमधील गाळलेली संख्या, याच्या संदर्भात भरपूर नियम आहेत, त्यामुळे हा पाठ बऱ्याच वेळा काठिण्य पातळीमध्ये जातोच जातो। मग मित्रांनो हा भाग करायचा की नाही असा तुमच्या समोर प्रश्न उभा राहतो, पण मी थोडंसं असं तुम्हाला सजेस्ट करू शकतोय की ज्यांना या भागाची भीती वाटत असेल किंवा काठिण्य पातळी जास्त वाटत असेल त्यांनी उर्वरित आधीचा 70 गुणांचा भाग अतिशय चांगल्या पद्धतीने कंप्लीट करा आणि संख्यामधील वर्ग आणि घन यांच्या संदर्भातील जरी मालिका पूर्ण केल्या तरी तुम्हाला 5 ते 6 गुण चांगल्या पद्धतीने मिळू शकतात। परंतु कुठलाही भाग आपल्याला ऑप्शनला टाकायचा नाही। आता आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे कोणतं प्रकरण किती गुणांसाठी आहे याची आयडिया तुम्हाला नक्की आलेली आहे। त्याचबरोबर या प्रकरणांचा अभ्यास करताना एका प्रकरणावर किती प्रश्न संख्येचा जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे, तेथे वेटेज किती आहे, या सगळ्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे। नक्कीच हे सगळं तुमच्या परीक्षेसाठी फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे हे सगळं डेटा कलेक्ट करताना येथे आपल्यासाठी खूप मेहनत घेतली जाते, त्यामुळे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक यू।